सुप्रभात मित्रांनो. तर आज आम्ही जाणार आहोत बाहेर. आय नो मी आता चालली आहे बाहेरून मालवणवरून आणि मी ब्लॉग एकच टाकला, पण मी आता रिटर्न रत्नागिरीला चालली आहे. ॲक्च्युली मी चिपळूणला चालली आहे. आमची भवानी माता कुळस्वामिनी आहे, तर आम्ही तिच्या पाया पडायला चाललो आहे. आम्ही येतानाच जाणार होतो, पण आमचं अर्जंट काम निघालं म्हणून आम्हाला निघावं लागलं खूप इमर्जन्सीमध्ये. बट येताना मिस झालं, सो आता आम्ही जाणार आहोत. आणि त्यात स्पेशल असं आहे की नवरात्र चालू आहेत, तर स्पेसिफिकली त्या रिझनमुळे आम्ही यावेळी जाणार आहोत तिथे. आणि कुळस्वामिनी आहे म्हटल्यावरती आमचं दर महिन्यातून एकदा तरी दर्शन असतो त्या देवीला, आणि मॅक्सिमम 2दा-3दा, बट दी मोस्टली आम्ही एकदाच जातो, बट दर मंथमधून जातो. तर आता तिथे जाऊन भेटूयात आणि ऑन द वे बघूयात आपला रुटीन काय, ट्रॅव्हल कसं राहणार आहे. तर यो मित्रांनो, आम्ही निघालेलो आहोत आणि आता काय माहित कुठे आहोत आपण. मोरबा पर्यंत पोहोचलेले आहोत. आणि हे बघा गायी भेटल्यात आम्हाला, गाऊ माता. पूर्ण रोड ब्लॉक करून टाकतात, काय आहेत भेंडी हा ना. आणि इथे पाठीमागे स्लिपिंग झोन ऍक्टिव्हेटेड आहे. ती उठली तो त्याला नाही परत पडत, तो झोपलाय. डेंजर. तर पाहूया थोड्या वेळात. तर गाईस, आम्ही देवींना साड्या घेण्यासाठी माणगावच्या शॉपमध्ये आलो आहे का. तर इथे साड्या आहेत, नऊवारी आहे. ती लाल कलरची, हिरव्या कलरची आणि ते येल्लो कलरची काढतात. तर पाहूया साड्या. तर आता आम्ही माणगाववरून निघालेले आहोत. इथे मी दिसते का तुम्हाला छोटीशी. माझ्या व्हिडिओ मध्ये आलं. गाईस, तर खूप गर्दी आहे. फर्स्ट टाइम या मंदिरामध्ये एवढी गर्दी पाहिली आहे. लिटरली पाहू शकतात. आता वी आर टेकिंग अनदर रूट. आणि सावकाश. डेंजर. आता गाड्या इथं पार्क करून चालत जायचं. काही फंक्शन आहे आय गेस. सो मित्रांनो, इथे पहिल्यांदा मी एवढी गर्दी पाहते. काहीतरी आहे वाटतं. तर पाहूया. बघा इथं मस्तपैकी फोटोशूट चाललंय सगळ्यांचा. बायका नुसत्या बायका. छान प्रकाराने सजवलेलं आहे. काय माहित काय चाललंय. मी लिटरली इथे फर्स्ट टाइम एवढी गर्दी पाहिली आणि आम्ही लाईन मध्ये उभे होतो. तर इतर डायरेक्ट दर्शन घेतो आम्ही. कोणीच नसतं इथे. डेंजर.
आम्ही इथे दरवेळी नेहमी याच टायमामध्ये येतो आणि आम्हाला इथे दरवेळी आरती मिळते आणि आताही आरतीचा टाइम झालेला आहे. तर मी भेटते जा रे हा देते नारळ इथे तर आम्ही निघालोय. लाईक खूप पाऊस पडतोय हे बघा. खूप नाहीये एवढा पण नाहीये पण आम्ही भिजू गाडीपर्यंत जायपर्यंत एवढा नक्कीच आहे. तर आता बघूया. ऊन पडला काय मस्त गार पाऊस आहे. ती बघा घुंगट लेके तयार आहे. पाणी पाणी चप्पल ओली झाली आता गाडी होती काय आता हे होतं ओला. गाईज आम्ही गाडीमध्ये पोचलेले आहोत मस्तपैकी. झापक झुपूक बोलतोय पाठीमागे. घालून आलो होतो. काय करायचं मग आता. शुद्ध झालं लोक आतून सॉरी बाहेरून आतमध्ये जाताना शुद्ध होतात. आम्ही आतून बाहेर येताना शुद्ध आलोय आणि बाबा तर लिटरली लोक लाईक अडवाणी आतमध्ये जातात तो अडवाणी बाहेर आला. त्याचे शूज सगळ्या पाण्यामुळे भिजलेत. कुठे ते शूज दाखव. हे बघ पूर्ण पाण्याने भिजले. त्याचा कोट पण ओला झालाय बिचारा बाबा. हा बघ बुट घातलेली स्पोर्ट शूज घालून आलोय सगळ्यात तुमल्या पाणी आतमध्ये. काय आमचं ट्रिपच उलटी आली आहे. मित्रांनो तर आम्ही वापसी घेतलेली आहे मस्तपैकी जी मी खाल्ली पहिले आणि नंतर आता व्हिडिओ काढते. मी व्हिडिओ काढायला विसरलेली. ही बघा ही पण आहे. मी पण आहे. ही बघ ही पण आहे. आणि खाल्ली नाही म्हणून मी खाल्ली. हा बाबांनी नाही खाल्ली. आम्ही सगळे खातोय. तर मित्रांनो आम्ही हायवेला विजा म्हणून हॉटेल आहे तर तिथे जेवायला थांबलोय मध्ये. लाईक ऑलमोस्ट 2 वाजले असतील समथिंग. आता मी वॉच नाही घातली आहे. आणि काय मी आजचा ब्लॉग इथे सेंड करत आहे. कसा वाटला ब्लॉग हे मला कळवा आणि भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये. तर माझी चिकन चपातीची थाळी आलेली आहे आणि हे बघा मनालीची वडे आहेत. वडे कोंबडी वडे इथे पण कोंबडी वडे आहेत आणि ह्याने पॉपलेट मागवलाय मस्त. तर मनाली जाईल का आजच्या दिवसात आपण घरी जाणार आहोत.
नाही वाटतं रात्री रात्र होणार आहे, रात्र होणार आहे राव. टायमाचा एकदाच. हा ना. तो काय बघ तर भेटूयात नंतर.